हाय हॅलो नमस्कार मंडळी. चला तर आपला उन्हाळा चालू झालेला आहे आणि आता लवकरच आपली अक्षयतृतीया येणार आहे. तर आमरसपुरी ही उन्हाळ्यातली खूपच आवडती आणि पारंपरिक डिश आहे. तर ती तुमच्या सोबत सोपी आणि चविष्ट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर आमरसपुरी कोणाला आवडते त्यांनी पटकन आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे पीठ आहे ते मी पॅकेटचं मागवलेलं आहे, कारण पॅकेटचं पीठ असं जाडसर दळलेलं असतं, त्यामुळे पुऱ्या छान फुगून टम आणि चविष्ट लागतात. त्यासाठी मी जेव्हा पुरी बनवते तेव्हा मी जो पॅकेटचा सिल्वर कॉईनचा आटा येतो तोच मी यूज करते. आता घट्ट असं पीठ मी घेतलेलं आहे. पीठ चाळून आणि घट्ट असं मळून घेतलेलं आहे. त्यानंतर आंबे मी थंड पाण्यात भिजत घातले, थोड्या वेळ घालून ठेवलेले आहेत. आता थोड्या वेळासाठी आपण हे पीठ भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर मी छान आंबे धुवून घेतले आहे. नंतर आंब्याचा सर्व साल सोलून घेणार आहे. त्यानंतर त्यातला गर काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर, साखर, विलायची असं टाकून आपण मिक्सरमधून फिरून घेणार आहे. आणि आता तयार आहे आपला हा आमरस. आणि आता थोड्या वेळासाठी मी हा फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तोपर्यंत आपण इकडं बटाट्याची भाजी बनवून घेऊया. आणि त्यासाठी छान बटाटे कापून घेतलेले आहेत. कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये जिरे, मोहरी आणि अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. त्यानंतर थोडा कांदा टाकून मी बटाटे धुवून स्वच्छ बटाटे कट केलेले बटाटा त्यामध्ये टाकून घेणार आहे, कारण बटाटा आपण उकडून घेतलेला नाही आहे. कट करून असंच आपल्याला प्लेन वाफेवरती वाफवून घ्यायचं आहे. आणि छान अशी आपली बटाट्याची सुकी भाजी पण आपण बनवून घेणार आहोत. त्यानंतर मी पुरी लाटून घेणार आहे. आता छान बटाट्यांना धुवून स्वच्छ तेलामध्ये टाकून खालीवर करून त्यामध्ये मीठ, हळद, थोडासा गरम मसाला आणि शेंगदाण्याचं कूट आणि थोडे टमाटर टाकून छान त्याला परतून घेऊन आणि झाकून ठेवणार आहे, कारण बटाटे हे आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचे आहेत. आणि मस्त आपल्याला सुकी भाजी बटाट्याची बनवून तयार होणार आहे, कारण पुरीसोबत बटाट्याची भाजी पण तितकी छान लागते. अक्षयतृतीयाची थोडीशी माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. हिंदू धर्मातील अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केलेले दान, धर्म, पूजा अर्चा कधीही कमी होत नाही, म्हणून याला अक्षय असे म्हणतात. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. काही ठिकाणी शेतकरी नवीन पिकाची सुरुवात करतात. या दिवशी केलेले पुण्य आणि चांगले कर्म आयुष्यभर फळ देतात. म्हणून कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात अक्षयतृतीयाला करतात, कारण ते शुभ असतं. आता आपली इकडं बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि मी आता पुऱ्या लाटून घेणार आहे. छान पीठ असं मऊसूद झालेलं आहे. त्यानंतर गोल चपाती, मी मोठी चपाती लाटून घेणार आहे, कारण ह्या गव्हाच्या पुऱ्या आहेत. आणि जे गहू आपल्या पॅकेटचं वापरलेलं आहे त्यामुळे ना तेल जास्त ओढत नाही आणि पुरी एकदम फुगून टम अशी होते. त्यामुळे मी पॅकेटचं पीठ वापरलेलं आहे आणि ते घट्ट असं जाडसर पीठ मळून घेतलेलं होतं, कारण पातळ पीठ करायचं नाही, त्यामुळे जास्त तेल ओढलं जातं. आणि छान असं एखाद्या डब्याच्या ढक्कनी मी कट करून घेणार आहे आणि आपल्या पुऱ्या तळून घेणार आहे.
या कढईमध्ये मी आता अगोदर तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं आहे आणि मी थोड्या कुरडई तळून घेणार आहे. थोड्या कुरडई तळून झाले की मी त्याच तेलामध्ये छान पुऱ्या तळून घेणार आहे. आणि पुऱ्या बघा कशा फुगून टम होत आहेत आणि तेल पण जास्त ओढत नाही, याच्यामुळे तेल कमी लागतो आहेत. आणि मी आता गरम गरम पुरी आणि थंडगार आमरस, बटाट्याची भाजी आणि कुरडई असा माझा अक्षय तृतीयाचा साधा सिंपल आणि पटकन होणारा असा माझा मेन्यू तयार आहे. आणि आपण सर्व करूया. चला तर आता आपण अगोदर देवाला नैवेद्य दाखवून घेऊया आणि त्यानंतर आपण मस्त एन्जॉय करूया थंडगार आमरसपुरी. चला तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय.